ही गोष्ट खरी आहे. मला आज खूप मनापासून आनंद झालेला आहे आणि खरंच आनंद झालेला आहे. त्याचं कारण असं की एक ठाकरे परिवारातले दोन बंधू आज एकमेकांना भेटले. गेले 2-3 महिन्यामध्ये सतत भेटतायत. तुमच्या माहितीप्रमाणे 6-7 वेळा भेटल्या. तुमचं म्हणता पण ही चांगली गोष्ट आहे. माननीय प्रबोधनकार आणि माननीय रावसाहेब या ठाकरे परिवारातील दोन सुपुत्र जे आपले स्वतःचे 2 राजकीय पक्ष चालवतात, त्या 2 राजकीय पक्ष चालवणाऱ्या अध्यक्षांची आज दोघांची पुन्हा एकदा भेट झाली आणि आज स्नेहभोजनानिमित्त भेट झाली. खरं आता मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी ठाकरे परिवारावरती प्रेम करणारी लोक आहेत, काही लोक ठाकरे परिवारावरती प्रेम जरी करत नसले मग ते इतर भाषिक तरी पण ते बाळासाहेबांवरती त्यांच्या कुटुंबावरती प्रेम करतात. अशा सगळ्यांनाच आनंद झालेला आहे आणि मला तर अत्यंत जास्त आनंद झालेला आहे. कारण गेले 19-20 वर्ष 2 भावंडांमधला संवाद नव्हता, तो आता संवादाचा सुसंवाद होतो आहे. मध्यंतरी मी बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल की शेवटी एकमेकांमध्ये विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे. एकमेकांमध्ये विश्वास निर्माण झाला, एकमेकांची मनं जुळली तर पुढे बऱ्याच गोष्टी घडतात. त्याप्रमाणे आता एकमेकांमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे, त्यांची मनं जुळलेली आहेत आणि म्हणून उद्धव साहेब कधी त्यांच्या घरी जेवायला जातात, कधी राजसाहेब त्यांच्या घरी जेवायला जातात, गणपती निमित्त जातात, वाढदिवसानिमित्त जातात, नातेवाईकाचे कार्यक्रम असेल तर जातात, भेटतात. ते चालू आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला निश्चितपणे आनंद आहे. पण या बाबतीमध्ये सगळ्यात बाबतीत आपण राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणार का? तर राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपली नातीगोती करत असतो. असा महाराष्ट्राचा आठवडचा इतिहास आहे. इतर राज्यांमध्ये आणि ह्या राज्यामध्ये खूप फरक आहे. इतर राज्यांमध्ये दुसऱ्या पक्षाचा माणूस म्हणजे दुश्मन म्हणून पाहिलं जातं, पण आपल्या राज्यात तसं काही होत नाही. आम्ही एकमेकांवरती टीका ठिकाणी प्रचंड प्रमाणात करतो, एकमेकांच्या सभागृहामध्ये वाबाडे काढतो, रस्त्यावरती लढाई लढतो. हे जरी असेल तरी आम्ही आमचा सुसंवाद कधी सोडलेला नाही, सोडत नाही. आणि खास करून मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने ठाकरे बंधूंना मुंबई असं एक समीकरण असतं, त्यामुळे त्या दृष्टीने त्यामुळे ही राजकीय युती समजायची का किंवा शिक्कामोर्तब झाला असं समजायचं. पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, जे ठरलं काय अर्थ नसतो. युती होणार का, होईल का, झाली का, जोपर्यंत त्या 2 भावंडांमधले किंवा त्या ठाकरे परिवारातले 2 भाऊ म्हणा, 2 पक्षाचे अध्यक्ष म्हणा, 2 पक्ष म्हणा, तोपर्यंत त्यांचे ऑफिशियल युती जाहीर होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती भाष्य करणं उचित नाही. परंतु मला असं दिसतंय ज्या अर्थी एकमेकांच्या भेटीगाठी होत आहेत, चर्चा होत आहेत, संवाद होते, त्या अर्थी कदाचित ती वाटचाल पुढे कशी चालू झालेली असावी असं मला तरी चित्र दिसतंय. म्हणून जुळलेली असावी आणि विश्वास एकमेकांवरती निश्चितपणे निर्माण झालेला असावा. भाजप टीका करताय की जरी ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा काही फरक पडणार नाही. माझं काय म्हणणं नाही, त्यांनी टीका कोणी कोणावर करावी त्याविषयी माझं काय म्हणणं नाही. त्यांनी जरूर टीका करावी आणि टीका ही आपण नेहमीच आनंदाने स्वीकारत असतो, त्याला हसू खेळत आपण उत्तर देत असतो आणि त्यामुळे आता टीका त्यांनी करायलाच पाहिजे. आम्ही त्यांच्यावरती टीका करतो, सोबतही राहतो, ते असतंच. तरी सुद्धा मला पूर्ण कल्पना आहे की ठाकरे परिवारावरती महाराष्ट्र प्रेम करतो, मराठी माणूस प्रेम करतो आणि निश्चित ठाकरे परिवार हा, तुम्ही काही बोला नका बोलू, कारण मी काही शब्द वापरत नाही, पण ठाकरे परिवारावरती लोकांचं प्रेम आहे. महाराष्ट्रातल्या केवळ मराठी नाही इतर भाषिकांचं सुद्धा आणि ठाकरे परिवाराचं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.